हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु नाथ महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृतिं वसानं वरेण्यं जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिं। महायोगपीठे तटे विमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं। तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग जिया पावसी अव्यंग निज धाम माझे। प्रस्तुत आज मौजे सोनपेठ येथे वैकुंठवासी ब्रह्मीभूत असणारे संत रंगनाथ महाराज यांच्या 47व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज चौथा दिवस, चौथाच ना, पाचवा दिवस, 5व्या दिवसामधील ही प्रवचन रूपी सेवा आणि या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ज्ञानेश्वरी मधील ओवी अध्याय 9व्या अध्यायातील 516 क्रमांकाची ही ओवी माऊली ज्ञानोबाराय या ओवीमध्ये जीवाला भक्तीला लागण्याचा उपदेश करतात, भक्तीला लागण्याचा उपदेश करतात। परत एकदा ओवी ऐका। तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग जिया पावसी अव्यंग निज धाम माझे। आता ओवीचा सरळ सरळ अर्थ अगोदर बघू आणि नंतर या ओवीमध्ये माऊली ज्ञानोबारायांनी जे तत्वज्ञान सांगितलं, जे भक्तीचं तत्व सांगितलं ते आपल्यासाठी सांगितलं आणि ते आपल्याला बघायचं। ज्ञानेश्वरी प्रवचन म्हटलं की त्या एकाच ओवीवरचं विवेचन आपल्याला 1 तासामध्ये पाहायचे। वास्तविक ही एकच ओवी 7 दिवस प्रवचन करण्यायोग्य आहे, एवढं अगाध ज्ञान या ज्ञानेश्वरीमध्ये आहे। भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करे हरी तयावरी सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णुवानी गीता हा प्रश्नो अर्जुनेशी अशी ज्ञानेश्वरी आहे। म्हणून नामदेवराय म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एकतरी ओवी अनुभव, अशी एक ओवी आपण निवडलेली आहे। या ओवीचा विस्तार थोडक्यात सांगतो। माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आता ज्ञानेश्वर महाराजांची जी ज्ञानेश्वरी आहे ती एवढी गोड आहे की सामान्य माणसाला मराठीमध्ये ती समजावी। संस्कृत श्लोक, आता श्लोक आहे 33वा आणि ओवी आहे 516 क्रमांक, पण संस्कृत सर्वांना समजेलच असं नाही, म्हणून संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी आणि केली से मराठी गीता देवी।
मराठीमध्ये आपल्यासाठी केले, आपल्यासाठी सोपी केलेली आहे ज्ञानेश्वरी. आणि जे ब्रह्मज्ञान आहे ते मराठीमध्ये आणलं. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आपल्या मराठीसाठी माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृता ते ही पैजा जिंके, आणि 80 अक्षरे रसिके मिळविन. माऊलींची प्रतिज्ञा होती, अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिने लोक. देवा, या संसारामध्ये किती जरी दुःख असलं तर तो संसार मला कसा करायचा आहे? अवघाची संसार सुखाचा करीन. आणि सुख संसारात येण्यासाठी भक्ती करणं आवश्यक आहे. भक्ती केलेला मग संसार त्रास देणार नाही आपल्याला. संसार दुःखमुळे चोहीकडे इंगळ, खरं आहे, परंतु माऊली तर म्हणतात अवघाची संसार. मग सुख कसं आणील म्हणले? एवढी मोठी प्रतिज्ञा सोपी आहे का? ना आपल्याला तर बघायला गेलं तर संसारात कुठंच सुख नाही. कोठे आली या संसारीन, वाया हाव बरी होऊ नका, कुठंच सुख नाही. मग माऊली कसं म्हणतात सुख आहे संसारात, किंवा मी सुख निर्माण करीन? त्याचं कारण आहे, ज्यावेळेस माणसाला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की तो सुखीच आहे. मी कसा आहे, मी कसा आहे, माझं स्वरूप कसं आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, किंवा अहम ब्रह्मास्मी, या अनुभूतीपर्यंत माणसाला जायचे शंकराचार्यांच्या. मग या अनुभूतीपर्यंत जाण्यासाठी हा भक्ती मार्ग आहे. म्हणून या ओळीत माऊली सांगतात, तरी झडझडून वहिला निघ, म्हणजे हळूहळू निघ नाही, अंग झाडून निघ. तर अंग झाडून शब्द कळाला ना तुम्हाला? आपण काय म्हणतो? जरा अंग झाडून काम कर. म्हणजे कसं कर? त्याच्यामध्ये दोन काम आहेत. एक तर कशात अडकू नकोस, आणि स्पीडनं काम कर. स्पीड म्हणजे वेगानं. मग दोन शब्द इथं अभिप्रेत आहेत. कोणकोणते? कशात अडकू नकोस आणि वेगानं काम कर. त्याला म्हणायचं तरी झडझडून वहिला निघ, ताबडतोब निघ. आपण काय म्हणतो? कशात अडकू नको, बरं आता वेळ झालाय, ताबडतोब निघ, त्याला म्हणायचं. आणि अंग झाडून निघ म्हणजे अडकायचं नाही कशात, आणि वेगानंही निघायचं, हे दोन. आणि बघ निघ एवढं ताबडतोब, पण कुठं निघ? कुठं जायचंय आपल्याला? कस्तोम को हम कुत आयात, कामे जननी कोमे तात, इति परिभावय सर्वम सारम, मनसी विचारे वारंवार. कुठं जायचंय? कुठं जायचंय? ये भक्तीची वाटे लाग. कुठं लागायचंय आपल्याला? भक्तीच्या वाटेला लागायचे. भक्तीच्या. माऊली म्हणतात निघ झडझडून, अंग झाडून निघ, वेगानं निघ, संसार बंधन तोडा वेगी. सांगितलं ना, बंधनात अडकू नको, वेगानं तिकडे जा. आणि ये भक्तीची वाटे लाग, म्हणजे भक्तीच्या मार्गाने जा. भक्तीच्या मार्गाने जाण्याचा निर्देश इथं केलेला आहे. म्हणजे निघायचे आणि भक्तीच्या मार्गाने जायचे पुढे. जिया पावशी अव्यंग निज धाम माझे. आता असं जर केलंस तर त्याचं फल काय मिळेल तुला? फळ असं मिळेल की जे परब्रह्म स्वरूपाला तू प्राप्त होशील. माझं स्वरूप कसं आहे? अविनाशी आहे. कसं स्वरूप आहे भगवंताचं? अविनाशी. मग तू अव्यंग म्हणजे अविनाशी स्वरूपाला प्राप्त होशील. मग अविनाशी स्वरूपाला मला जर प्राप्त व्हायचं असेल तर भक्ती केली पाहिजे, असं या ओळीमध्ये माऊली सांगतात. आता ह्या ओळीमध्ये 3 गोष्टी आहेत. कोणकोणत्या? एक तर संसार बंधनात, कोणत्याच प्रकारच्या बंधनात अडकू नकोस, वेगानं निघ, भक्तीच्या मार्गाला लाग. आणि त्याचं फळ, त्याचं फळ काय? जिया पावशी निजधाम, जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. मग माझं निजधाम तुला मिळेल. आणि ते निजधाम सोपं नाही. न तदभास येते सूर्य न शशांको न पावक, आणि यद गत्वान निवर्तनते तद्धाम परमम मम, ते माझं परमधाम आहे. आणि त्या अविनाशी स्वरूपाला तुला मिळायचे. मग त्यासाठी भक्ती आवश्यक आहे. आणि तू मिळू शकतोस, परंतु तुला ते खरं स्वरूप तुझं जाणून घेतलं पाहिजे. म्हणून माऊली सांगतात की तरी झडझडून वहिला निघ. आता पहिल्या या ओळीतल्या पहिल्या भागाचा विचार करू. तरी झडझडून वहिला निघ. आपण निघतो, अंग झाडून कामाला लागतो, पण कशासाठी? आपल्या संसारासाठी, आपल्या कामासाठी, आपल्या ह्याच्यासाठी आपण किती काम करतो, अंग झाडून काम करतो. पण परमार्थासाठी एवढं अंग झाडून करतो का? नाही नाही, अंग चोरून काम करतो. अंग चोरून नाही, अंग झाडून काम करायचं. आणि अडकायचं नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल मग संसार सोडून द्यायचा का? संसार म्हणजे काय हे आधी लक्षात घ्या. संसार म्हणजे जन्म मरण रूप संसार एक, आणि आपण करतो तो एक. बरोबर आहे? मग जन्म मृत्यू रूप संसारातूनही सुटून जायचे. संसार बंधन तोडा वेगी, म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा एक, आणि मोक्षाला प्राप्त व्हायचे. बरं, मग हे करत असताना मग आपण जे संसार करतो हे करायचा नाही का? तर ह्याच्यात 2 मार्ग आहेत. कोणते?
जे ब्रह्मनिष्ठ माणसं आहेत, ज्यांनी कधीच म्हणजे ब्रह्मनिष्ठ आहेत, संसारात पडलेच नाहीत, ते फक्त परमार्थात राहिले. बर, मग सामान्य माणसाला माऊली तर म्हणतात अवघाची संसार सुखाचा करेन. मग त्यांनी हे संसार सांगितला की तुम्ही गृहस्थाश्रमी आहेत ना, मग गृहस्थाश्रमात व्यवस्थित राहायचं आणि असं राहायचं की अलिप्त कमळ जळी जैसे. कसं राहायचं? मग संसार बाधक होणार नाही, म्हणजे संसारी असावे असूनी नसावे, आणि कीर्तन करावे वेळोवेळा किंवा भजन करावे. पण आपण करीत नाहीत ना. आपण नाही, संसारात अडकून पडतो, एवढा अडकून पडतो की ते कोळी किडा असतो ना, स्वतःभोवती जाळ निर्माण करतो आणि त्याच्यात अडकून पडतो, किंवा तो कोसला निर्माण करतो आणि जायला दारच ठेवीत नाही, किंबहुना त्याचा मृत्यू होतो. किंवा ब्रह्मर गुंतले सुमन कळिके, कितीतरी उदाहरण आहेत. भुंग्यामध्ये ब्रह्मर एवढा गुंतून जातो की तो शेवटी मरण पावतो, परंतु कशामुळे? तो विषयासक्त होतो आणि त्याच्यात त्याचा जीव जातो. म्हणजे हे पंचविषय बी आपल्याला त्रास देतात, ह्याची सोडवणूक करायची. झडझडून वैला निघ म्हणजे हे सोड. हे 5 विषय त्रास देणारे आहेत ना, शब्द स्पर्श रूप रस गंध, एकानं एकाचा नाश केलेला आहे. आपल्याला ती कथा सांगायची नाही, तर सगळ्यांना माहित आहे. शब्दानं हरणाचा नाश केला, स्पर्शानं हत्तीचा नाश केला, रूपानं कुणाचा नाश केला? पतंगाचा नाश केला. दिव्यावर पतंग झडप घालतो, रूप चांगला आहे म्हणून नाश पावतो दिव्यानं, पतंगाचा. शब्द स्पर्श रूप रस माशाचा रसानं नाश केला. गळाला काहीतरी खायला थोडंसं लावतात, माशाला वाटते खायला काहीतरी आहे, मासा अडकतो गळामध्ये, म्हणजे रस विषयानं माशाचा. आणि गंध विषयानं भ्रमराचा नाश केला. असे किती उदाहरण आहेत. मग हेही 5 विषयाचं बंधन सोडवायचे. पुन्हा काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांचंही बंधन आहे ना आपल्याला. मग यांना काय करायचं? हे जात तर नाहीत ना, घालायचे कसे? सोपं उदाहरण आपल्या शास्त्रकारांनी असं सांगितलं की हे विकार निर्माण केलेत भगवंतानं. मग ते उगीच निर्माण केले नाहीत. कामही आवश्यक आहे, क्रोधही आवश्यक आहे, लोभ मद मोह हे सगळं कशासाठी आवश्यक आहे ते सांगतो. बघा, काम क्रोध मोह मद मत्सर हे जे विकार आपल्याला त्रास देतात, याचा आपण वापर योग्य करत नाही म्हणून त्रास देतात. भगवंतानं केलेत आपल्या कामासाठी, किंवा आवश्यक तिथं वापर म्हणून दिलेत, पण आपण अनावश्यक वापर करतो म्हणून त्रास देतात. शब्द लक्षात आले का? आपण नको तिथं वापरतो. म्हणजे समजा काम दिला तर धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभा. जर धर्माला अनुकूल काम असेल तर तो माझी विभूती आहे, मी त्याच्यासाठी निर्माण केलाय, संतती निर्माण करण्यासाठी, काहीतरी चांगलं बनण्यासाठी. इच्छा, काम म्हणजे फक्त स्त्री पुरुष संबंध नाही, इच्छा. मग प्रत्येक इंद्रियाची वेगवेगळी इच्छा आहे. जिभेला काहीतरी खावं वाटते चांगलं, डोळ्याला चांगलं पाहावं वाटते, ते डोळ्याचा विषय आहे, जिभेचा विषय वेगळा, हाताचा वेगळा, प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगळा. मग ह्या विषयामध्ये आपण अडकून पडतो आणि परिणामी देवाला विसरतो. देवाला कसं विसरतो बघा. आईला जर लहान मुलगा स्वयंपाक करत असताना जास्त जर त्रास देऊ लागला तर आई काय करते? एक खेळणं त्याच्या पुढे टाकून देते, म्हणजे आई इकडे स्वयंपाक करत बसते, मुलगा खेळत बसतो. मग तसं भगवंत आपल्याला खेळणे टाकतो, आपण सगळे खेळत बसतो. हे फ्रीज, कूलर, गॅस, लायटर हे सगळे आपले खेळणे आहेत. जावाई युवाई एवढं ह्याच्यात गुंतून जातो की देवाला आईला विसरतो. आणि आई परीक्षा बघते ना, खेळणं टाकल्यावर बाळ पुन्हा आईच पाहिजे म्हणते का खेळण्याच पाहिजे म्हणते? बरोबर आहे. म्हणजे सकाम भक्ती पाहिजे का निष्काम भक्ती पाहिजे? आणि खेळणं जर घेतलं, एखादी मोटर गाडी देऊन टाकतो, 4-2 दुकानं देऊन टाकतो, त्याचा कारभार बघता बघताच आयुष्य संपून जातं. आणि भगवंताची आठवण करायला वेळच राहिला कुठे? मग वेळच राहिला कुठे? वेळ तर निघून जाते. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, आणि स्वहिताचा घोर व्हा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. पण आपण कुणाच्या ध्यानी राहतो? आपल्या ध्यानात देव नाही. असला तरी सकाम, देवा माझं काहीतरी चांगलं व्हावं याच अपेक्षेनं आपण जातो, किंवा हे पाहिजे ते पाहिजे. जिथं संतांना काही नको म्हणतात तिथं आपण मागण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपला किती शहाणपणा आहे. संत म्हणतात मला रिद्धी नको, सिद्धी नको, मला काही फळ नको भक्तीमधून. आपण म्हणतो भक्ती केली की मला फळ मिळालं पाहिजे. आणि गीता तर सांगते कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. असं कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. म्हणजे निरपेक्ष कर्म कर आणि
कर्म मी करतोय असं म्हणू नको. करता तू नाहीस, सांख्ययोग जो सांगितला दुसऱ्या अध्यायात, करता मी नाही, करतेपणाचा अभिमान सोडून सर्व काही जग हे सच्चिदानंद घन आहे. यत् किंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत् सर्वम व्याप्य नारायण स्थिता. सगळं अंतर्बाह्य कोण भरून राहिलेला आहे? अवघा गोविंद आहे ना. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आजी त्याचा अभ्यास आहे बरं. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. चांगलं सांगितलं त्यांनी. सर्व काही वासुदेव आहे, सर्व सच्चिदानंद घन आहे. पण आपण तसं बघतो का? आपण असं बघतो हे व्यापारी आहेत, हे शिक्षक आहेत, हे अमुक आहेत, ते तमुक आहेत. पण तसं नाही. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनी स्वपाके चैव पंडिता समदर्शिना. काय सांगितलं गीतेनं? पंडिता समदर्शिना म्हणजे सगळ्यात समरूप जो बघतो, समदृष्टी बघतो तो पंडित आहे. पंडित म्हणजे अभ्यास केलेला नाही. सर्वाभूती ज्याला ईश्वर दिसला तो पंडित, तो पंडित. नाहीतर असे पंडित तर भरपूर आहेत, गीतेवर अभ्यास करणारे 2-2 तास बोलतात, परंतु ते पंडित हो का पंडित शहाणा आणि का नाही माझ्या मना. असे पंडित मला नको म्हणले तुकोबा. ज्यांना भक्तीचं वर्म कळालं ते पंडित पाहिजे. भक्तीचं वर्म कळालं. कारण नुसतं ज्ञान आलं तर भक्ती जोडीला येईलच असं नाही. कोरडं ज्ञान नको. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा आणि अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे मला, भक्तीचं सुख दे. ज्ञान कर्म आणि भक्ती तिन्हीचा संगम आपल्या जीवनात असला पाहिजे. केवळ ज्ञानही नाही, केवळ भक्तीही करायला, परंतु समजून करत नाही, समजून करत नाही, वर्म कळालेलं नाही. आणि वर्म जाणे तो पारखी. दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारखी. त्या भक्तीचं वर्म कळालं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही वाचतात पण वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा आणि एरानी व्हावा भारमाता. अरे तुम्ही वेद वाचून बसा पण तुम्हाला त्याचं वर्म कळेल असं नाही. ज्याला वर्म कळालं तो शहाणा. म्हणून भक्तीमध्ये वर्म महत्वाचा आहे. वर्म ज्याला कळालं त्याची भक्ती सफल झाली. मग जीवनामध्ये येऊन झडझडून वहिला निघ अशी ओवी आहे. झडझडून वहिला निघ, ताबडतोब निघ आणि अंग झाडून निघ आणि मग ये भक्तीची वाटे लाग. भक्तीच्या वाटेला लागायचे. आता हे आपलं काय चालू होतं की बंधनं तोडायची एक एक. आता विषयाचे बंधन तोडलं, ठीक आहे देवा, तोडलं म्हणजे आपण इथं तोडलं 1 घंट्यापुरतं, पण आपलं मनातून तुटलेलं आणखी नाही. तोडायचंय, आणखी तुटलेलं नाही. संसार बंधन आपल्या मागे खूप मोठा आहे. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा बारीक विचार केला, परमार्थिक संसारही करू शकतो आणि संसारिक परमार्थही करू शकतो असं आहे. बरं, संसारामध्ये सुद्धा दिसायला काही जणांना वाटतंय यांना तर मुलं बाळ आहेत आणि हा तर मुलगा खेळवत बसला आणि हा कसा संत. तसं काय असं लिहिलेलं आहे का? मुलं बाळ खेळविणारे सुद्धा संत असू शकतात आणि कायम परमार्थात असणारे सुद्धा संसारिक असू शकतात. लक्षात आलं? म्हणजे मनातून गेला पाहिजे ना. मनातून मन हे राम झाले, मन हे राम झाले आणि प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आले. त्याच्या मनात निवृत्ती झाली नाही ना, विषयाची नाही, कशाची नाही. वरी भगवा झाला नामे परंतु अंतरी वश्य केला कामे. मग कसं? मग तो संन्यासी नाही, तो संन्यासी नाही. काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदू. भगवंत सांगतात की काम्य कर्माचा ज्याचा त्याग गेलाच नाही ना तो कशाचा संन्यासी. किंवा मी आणि माझे हे विसरलं नाही आणि हे विसरलं पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तो विसरला तर तो संन्यासीच आहे. मग संसारात राहिलेला संन्यासी नाही का? किंवा संसारात राहिलेला अलिप्त जर राहिला, कसा अलिप्त? कमळासारखा. म्हणजे चिखलात राहायचं परंतु चिखल अंगाला लागू द्यायचं नाही. ही एक कला आहे. संसारात बायका लेकरात राहायचंय आणि बायका लेकरायला काय सोडून देऊन आपल्याला कुठं हिमालयात जाऊन उग्र तपश्चर्या केली म्हणजे भक्त आहे, मोठा आहे किंवा त्याला भगवान भेटतो असं देवानं सांगितलेलं नाही. गृहस्थाश्रमीचे कर्तव्य कर आणि मन माझ्याकडे ठेव. उदाहरण सांगतो, आपल्या गुजरातचे संत आहेत नरसिंह मेहता. नरसिंह मेहता म्हणतात संसारिक लोकांना, काय म्हणतात की संसारमा सरसो रहिए, संसारमा सरसो रहिए पर मन मारो पास. देवाला काय द्या? मन द्या. तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी. माऊली सांगतात सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मग देवाला जर मन दिलं तर संसारात राहिला काय आणि परमार्थात राहिला काय, किंवा कुठं स्मशानभूमीत जरी राहिला तरी सुख दुःख नाही चाडामा. म्हणजे काय? आनंदे निर्भर असो भलते ठाई.
सुख दुःख नाही चाडामा. मग आम्हाला सुख दुःख प्रारब्धानं जे येणार आहे ते येणारच आहे, ते चुकणार आहे का? परंतु माझं मन देवा तुझ्याकडे आहे का हे महत्वाचं आहे. बाकीचं तर माझ्या आपल्या संचिता कर्मरेषा प्रमाण त्याच्यानुसार मला ते मिळणारच आहे ना. कारण ते कुणालाही चुकलेलं नाही, कुणाला चुकलेलं नाही ना. कर्मा ते शंभू माने आपण, कर्माला शंभू सुद्धा मानतो, म्हणजे शंकराला सुद्धा चुकलेलं नाही. कर्मा ते शंभू मानी आपण. मग आपण परियशी गवारा सादर मध्ये आहे ना, कर्मे निर्वंश झाले सगर. मग प्रारब्धानुसार आपल्याला जे काही येईल वाट्याला ते कधीच चुकणार नाही. मग त्यास परंतु वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून मानू नये खेद आणि म्हणावा गोविंद वेळोळा किंवा स्मरावा गोविंद वेळोळा, पण आपण ते करीत नाहीत. मग प्रारब्धाला दोष देत बसतो आणि भगवंत विसरून जातो. म्हणून इथं माऊली काय सांगतात की तरी झडझडून वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग जिया पावशी अव्यंग निज धाम माझी. मग आता भक्तीच्या वाटेला लागायचे, तुला झडझडून अंग झाडून निघताना हे जे बंधन आहेत हे सोडायचे म्हणजे कशा पद्धतीने आता मी सांगितलं. पद्मपत्र मिवांबसा, आता म्हणजे कमळासारखं संसारात राहायचंय आपल्याला, संसार सुखाचा करायचा आहे, परंतु त्यामध्येच गुंतून राहायचं नाही. किंवा माझा जन्म फक्त कशासाठी झालाय, संसारासाठीच झालाय असं मानायचं नाही. मला जन्मात हे करून काही दुसरं करायचंय म्हणजे भक्ती करायची. म्हणजे काय करायचे, भक्ती. म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि तोची, म्हणून ये भक्तीची वाटेला. जे जे भक्तीच्या मार्गाने निघाले पण तेव्हा त्यांना अडचणी आल्या, मग कसं करायचं, अडचणी आल्या परंतु त्या अडचणी पार करून त्यांनी भक्ती धरली. प्रल्हादाला किती अडचणी आल्या, तेवढ्या तर आपल्या जीवनात नाहीत, तेवढ्या आपल्या जीवनात नाहीत, परंतु नृसिंह अवतार झाला प्रल्हादासाठी. अंबऋषीला किती त्रास झाला, पण अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले, 10 जन्म अंबऋषीचे गर्भवास सोसले देवानं. भक्तीच्या वाटेला लागल्यावर देव अनन्य अस्चिंतयंतो मामे जना परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम्. त्याचा योगक्षेम देव चालवतो. योग आणि क्षेम कुणाचा, भक्ताचा. अनन्य चित्त जो सतत जोडलेला आहे देवाला, सततम कीर्तयंतो माम, सतत जोडलेला, किंवा तेषाम सततम, सतत जोडलेला पाहिजे, सतत नित्ययुक्त, त्याला नित्य अभियुक्त म्हणायचं, नित्य अभियुक्त. तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेच मय्यर्पित मनोबुद्धीर माम वैश्यते संशया. म्हणजे काय, सतत जोडलेला देवाला, भक्तीच्या वाटेला लागलेला. आता भक्तीमध्ये एवढे प्रकार आहेत की भक्तीच्या वाटेला लाग म्हणजे कोणत्या लाग, प्रश्नच आहे ना. भक्ती कर, परंतु भक्तीमध्ये सकाम भक्ती आताच आपण बघितली, मला काहीतरी हवंय, आणि निष्काम भक्ती, दोन. तर निरपेक्ष भक्ती जो भक्त करतो त्याला प्रभूची प्राप्ती होत असते. आणि ज्याच्या मनामध्ये काही अपेक्षा आहे तो सकाम भक्त झाला, त्याची भक्ती आडते कुठंतरी, तो मार्गावर आहे परंतु परिपूर्णतेला गेलेला नाही. म्हणून भक्तीच्या वाटेला लागल्यानंतर पुढे त्याचं फळ सांगतात काय, जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. जर भक्ती केली तर मला येऊन मिळशील. देवा असं कसं, भक्ती जर केली तर तुला येऊन मिळशील, तुला प्राप्त होशील, तुझं म्हणजे माझं परमधाम तुला मिळेल असं देव स्वतः म्हणतात. मग देव स्वतः म्हणतात याचा अर्थ तसं होतंय का, तसं झालंय का, तर तुकोबाराय म्हणतात पुराणामध्ये पहावे पुराणी विचारोनी. आजामेळ भिल्ली तारेली कुंटिलीन, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. पुराणात बघा म्हणले, पुराणातले दाखले सांगू लागले. कोणते, आजामेळ पापी असून भक्तीच्या ये भक्तीची वाटे लाग. शेवटच्या वेळेला 10वा मुलगा नारायण, त्याचं नाव ठेवलं होतं त्या, आणि पाप राशी आजामेळ पापी होता, पण नारायण म्हणला तर उद्धार केला देवा तू. म्हणजे तो शेवटला का होईना भक्तीला लागला. वाल्या कोळ्याचं उदाहरण आहे प्रसिद्ध, त्यानं सुद्धा ब्रह्महत्या राशी पातके अपार, पण वाल्मिक किंकर वंदे केला. आता आपण म्हणू शकतो का वाल्मिक ऋषी पापी होते म्हणून, पाप गेलं त्यांचं का, ये भक्तीची वाटे लाग, भक्तीच्या वाटेला लागले. आणि अगोदर वाटमारी करण्याच्या वाटेत बसत होते, आता भक्तीच्या वाटेला लागले आणि रामायण लिहिलं सुंदर. कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. एवढा त्यांचा अधिकार झाला. प्रातस्मरणीय आहेत वाल्मिकी. असे किती उदाहरणं सांगता येतील, एक यादीच दिली आहे भागवतामध्ये.
प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्मदालभ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी. एवढी यादी सांगितली. आता एवढ्याच एक एक चरित्र आपण कधी नंतर बघू कीर्तनामध्ये. एक एक चरित्र प्रत्येकानं कशी कशी भक्ती केली एवढ्यांची यादी पुराणाने सांगितली. हे तर काहीच नाही. अंत्यजादी येऊन तरल्या हरिभजनी आणि तयाची पुराणे भाट झाली. मग पुराणांना सुद्धा यांचं भाट व्हावं लागलं, म्हणजे गुणगान करावं लागलं. अंत्यजादी येऊन सुद्धा तरल्या तरतातच क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती कोणतेही प्रतिजानी नमे भक्त प्रणश्यती. माझा भक्त नाशच पावत नाही. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. म्हणून ये भक्तीची वाटेला, कारण तू नाश पावणार नाहीस आणि अविनाशी परम स्वरूपाला प्राप्त होशील. तुझा नाश नाही म्हणजेच अविनाशी, तूच अविनाशी आहेस पण तुला कळत नाही आणि अविनाशी स्वरूपाला प्राप्त होशील. आता एवढे झाले म्हणल्यावर तू होणारच. एवढंच नाही, माम ही पार्थ व्यापाश्रित्य ए पिशु पाप येवनया स्त्रियो वेशास तथा शूद्रास ते पियांती परमगती. आता ती जर परमगतीला जातात तर मी काय नाही जाणार. म्हणजे निचातले नीच जरी असले जातीनं याती कुळ माझे याती कुळाशी संबंध नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, जाती सवे काम नाही इथं, किंवा जाती अप्रमाण आहेत इथं, जाती प्रमाण नाहीत. भक्ती ज्याने केली ते प्रमाण आहे. येत जाती अप्रमाण गा, जाती अप्रमाण आहे, जातीची नाही. तुका म्हणे यातीन हो का तयाची भलती. कोणती जरी याती असली तर त्या नाही अनेक प्रमाण तन धन पूर्णजन. त्यांनी नाही, ज्यांची देवावर भक्ती आहे ती प्रमाण आहे इथं भक्ती. मग तो कोणत्या जातीत कोणत्या कुळात जन्मला, कुळ कोणतं जरी असेल, जात वित्त गोत कुळ शिळ मातन भजे का त्वरित भावना, त्याचा काही संबंधच नाही ना, कुळाचाही संबंध नाही. म्हणजे पवित्र कुळात आहे का कशा कुळात जन्म घ्यायचा माझ्या हातात नाही, पण भक्ती माझ्या हातात आहे. म्हणून ये भक्तीची ये वाटे लाग, भक्तीच्या वाटेला लागायचं माझ्या हातात आहे. जन्म मला कोणती बायको पाहिजे कोणते वडील पाहिजे माझ्या हातात थोडंच आहे का. मी फॉर्म भरला होता मला हे आहे मिळणे बाबत, मला ऑक्सिजन मिळणे बाबत मनानं दिले, सूर्यप्रकाश मिळणे बाबत असे जर अर्ज करायचे असते तर लाईन लागली असती आणि त्याचं बिल भरावं लागलं असतं आणि ते आपल्याला शक्य झालं. सगळं देवानं दिले तरी आपण भक्तीच्या मार्गाला नाहीत वा लागत नाहीत. म्हणजे मान्य आहे आपल्याला, मान्य आहे सगळं दिलंय किंवा देवानं विचार केल्यास किती चांगलं दिले. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण. पण आपण जोडीत नाहीत. आपण देवी दिला देह भजना गोमटा, भजनासारखा देह दिलाय ना, पण तो या झाला फाटा बाधिकेचा. बाधा ही आहे ना, आणि म्हणून ही बाधा सोडायची आहे. झडझडोनी वैला आणि कसं या बाधा ज्या आहेत संसारातल्या हे काढून टाकायच्या आणि त्या जात नाहीत लवकर आपल्याला. म्हणजे का आपण त्याला चिटकून बसलेलो असतो, धरून बसलेलो असतो, आपलं लवकर ते सुटत नाही. सुटण्यासाठी कोणीतरी सद्गुरू कोणीतरी सत्संगतीमध्ये आल्यानंतर त्याचा उपदेश करावा लागेल. मग जीवाला लक्षात येते की मी अज्ञानी आहे आणि अज्ञानात जगतो. आणि अज्ञानासारखा तर आनंद नाही गुरुजी. ज्ञानी झाल्यास मात्र आनंद नाही बरं, ज्ञानी झाल्यास दुःख होते. अज्ञानासारखा आनंदच नाही. पण याचा अर्थ ज्ञानी होऊ नये असं नाही. ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्तीम न भजती जन्मशते. ज्ञान पाहिजे, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्र मीह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. ज्ञानासारखं खात्रीलायक तरुण जाण्यासाठी साधन नाही दुसरं. ज्ञानी व्हायचंय, ज्ञानी व्हायचंय, पण जे तुकोबराय म्हणतात ज्ञानोबराय म्हणतात त्या लक्षणामधलं ज्ञानी व्हायचे आपल्याला. मग असं जर झालं तर मग आपण भक्तीच्या वाटेला लागलो म्हणायचं. आणि भक्त म्हणजे आपल्या अशा कल्पना आहेत की काही जणांच्या की संसार सोडून कुठंतरी दूर गेलेला, भगवे कपडे घातलेला, अमुक माळा अमुक त्याचा पोशाख, असं नाही. जीन पॅन्ट वरला सुद्धा ऋषी असू शकतो बरं, जीन पॅन्ट वरला सुद्धा ऋषी असू शकतो आणि ऋषीच्या वेशातला सुद्धा संसारिक असू शकतो. जीन पॅन्ट मधला सुद्धा ऋषी असू शकतो. त्याच्या लक्षणावरून ठरवावं लागते. त्याच्या लक्षण त्या लक्षणामध्ये तो उतरला का. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करू नये एवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मयर्पित मनोबुद्धीर यो मद भक्त समे प्रिय. असा भक्त आहे का जो भगवंताच्या 36 लक्षणात उतरला तर तो भक्त झाला. मग त्याच्याशी देव लग्न करतो. आपण 36 गुण जुळल्याशिवाय मुलीशी लग्न, पत्रिका जुळली पाहिजे. देवबाप आहेत का नाही,
मग आपण म्हणतो देवबापा 36 मधले 25 जुळाले, देवबापा म्हणतात काय हरकत नाही, 20च्या पुढे गेलं ना जमतंय, मग 15च्या पुढे गेलं ना 4-5 म्हणल्यावर पुन्हा भांडणं होतील. त्यामुळं जरा म्हणजे लेवल बघतो आपण. पण भगवान म्हणतात ना, एक जरी गुण कमी असला तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. 36ची पत्रिका जुळली पाहिजे, 36 गुणाची. मग ते गुण आपल्यात आणायचे, तो भक्त झाला. मग तो पोशाख काय घालतो हा गौण आहे, तो काम काय करतो, व्यवसाय काय करतो हेही गौण आहे. मग भक्ती आहे का त्याच्या अंतकरणात? पै भक्ती एकी मे जाणे, ते तर सान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतेया. माऊली काय म्हणतात की आम्हाला फक्त भाव पाहिजे, देवा कारणे भाव तस्मात, किंवा भाव बळे आकळे करतळी आवळे. म्हणजे काय की देवाला काय पाहिजे, भक्तिभाव पाहिजे. बाकी आपण म्हणतो देवाला हे देऊ ते देऊ, पण देव म्हणतो मला ते नकोच ना. गोरे सरनं श्लोक घेतला, मी नव्हतो पण त्यांचं ऐकलं मी रेकॉर्डिंग. मयेव मन आदत सो मय बुद्धीम निवेशया, मला काय पाहिजे, मन दे बुद्धी दे. मयेव मन आदत सो, माझ्यात मन ठेव, आणि मय बुद्धीम निवेशया, बुद्धी माझ्यात लाव. मग निवशिष्यसी मयेव आता ऊर्ध्वम न संशय, मग तू मलाच येऊन मिळशील ना, जिया पावशी अव्यंग निज धाम माझी. मग तू मला म्हणजे अविनाशी परमात्म्याला येऊन मिळशील, यात संशय नाही. आता ऊर्ध्वम न संशयच नाही, म्हणजे संशयच नाही ह्याच्यामध्ये की तू मिळशील असं तुला कल्पना सुद्धा वाटू देऊ नको. तुकोबारायला एकदा वाटली होती कल्पना, काय मी उद्धार पावेन. त्याला वाटलं, संताला विचारू लागले, मी जर भक्तीच्या मार्गाला लागलोच तर माझा उद्धार होईल का, मला असं कोणी सांगा, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, आणि करा समाधान चित्त माझे. माझ्या चित्ताला एकदा सांगा की भक्तीच्या मार्गाला लागल्यास तुझा उद्धार होतो. मग एकदा संतांनी सांगितलं की उद्धार होतोच, मग पुन्हा संदेह नाही. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. जो भगवंताचा सेवक आहे त्याच्या उद्धाराचा संदेहच नाही. देव म्हणतो, पांडुरंग अभिमानी जीवदानी कोळसा, बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे. तुका म्हणे आम्हासाठी कृपा पोटी वागवी. आमच्यासाठी देवा तू कृपा पोटात वागवतोस भक्तासाठी. किती उत्तळी होतोस भक्तासाठी. अरे भक्तांना लाथ मारली तरी तू सांभाळतोस हृदयावर. अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदय वाहे गा सुभद्रा. आपुलेनी दैव समुद्रा जतने लागी. भृगु ऋषींची लाथ देवाच्या छातीवर आहे. श्रीवत्सलांचन वैजयंती माळगा श्रीवत्सलांचन. विष्णुदास नामा येणे दाविली खून. पुढे काय सर, विष्णुदास नामा येणे दाविली खून. हे शेवट आहे बरोबर. म्हणजे हृदयी श्रीवत्सलांचन मिरवी भक्ताचे भूषण, असा एक अभंग आहे तुकोबारायचं, एक चरण आहे की देवा तू भूषण म्हणून सांभाळीस तिला. म्हणजे एवढी तुला भक्ती प्रिय आहे, आणि भक्त त्या लक्षणातला असला पाहिजे. मग तो श्रीमंत आहे का गरीब आहे नाही संबंध, त्याच्याशी काही आम्हाला घेणं देणं नाही. पण त्याची भक्ती किती श्रेष्ठ आहे, भक्ती पाहून आम्ही त्याला भेट देऊ. भक्ती असेल अंतकरणामध्ये त्याच्या, तर मग मात्र देव त्याच्या जवळच असतो. देव तया जवळी असेल पाप नासे, देव त्याच्या जवळच असतो. आता हे झालं भक्तीच्या वाटेला लागायचं. आता भक्ती म्हणजे आपल्याला कशी करायची आहे, माऊलींनी कशी सांगितलंय हे बघा. की एका वाक्यामध्ये माऊलींना अभिप्रेत भक्ती अशी आहे की भगवान से जो क्षण भर के लिए भी विभक्त नहीं है वही भक्त है. भगवान से जो क्षण भर के लिए भी विभक्त नहीं है वही भक्त है. आता थोडं रंगनाथ गुरुजीच्या शब्दामध्ये थोडा अध्यात्मात नेतो थोडस. म्हणजे कसं बघा, भगवंतापासून विभक्त नाही तो भक्त. तुम्ही म्हणाल मग तर आम्ही 8 तास शाळेत जातो, 8 तास दुकानावर जातो, मग तिथं आम्ही विभक्त व्हायलो. तिथं आम्ही जोडलेले आहेत का देवाला? नाही. तिथं तर दुकानदाराला आम्ही माल देतो, तिथं आमच्या डोक्यात व्यवहार असतो. इथं फक्त इथंही सगळ्याच्या मनामध्ये इथंही देवापाशी येऊन सुद्धा जोडलेलेच आहेत असं नाही. विभक्त असू शकतात इथंही सुद्धा, पण तिथं तर आम्ही विभक्त असतो. मग काय करायचं तर वेदांत शास्त्रात असं सांगितलं की भक्ती म्हणजे ही वृत्ती आहे, भक्ती ही कृती नाही. काय सांगितलंय? भक्ती ही कृती नाही तर भक्ती ही वृत्ती आहे. आता 5 मिनिटात अध्यात्मात जाऊ आपण खोलात थोडं. भक्ती कृती नाही वृत्ती आहे म्हणजे काय? मग आपल्याला तर भक्तीच्या वाटेला लागायचंय म्हणजे काही कृती करायची का, किंवा म्हणजे देवाला हार फुलं देवाची खुशामत म्हणजे भक्ती का? आता बघा थोडस अध्यात्म चिंतन.
देवाची खुशामत म्हणजे भक्ती का? देवाचे स्तोत्र म्हणले, देवाला दररोज पाणी घातलं, फूल अर्पण केलं, पत्रम पुष्पम फलम, मग एवढ्यामध्येच आहे का? तर वेदांत म्हणते नाही, ही जी कृती आहे कशासाठी आहे? तुझं मन देवाच्या चरणी लागण्यासाठी आहे, बाह्य कृती आहे. पण कृती म्हणजे भक्ती नाही म्हणतं वेदांत. वेदांत सांगतंय की कृती म्हणजे भक्ती नाही, वृत्ती म्हणजे भक्ती. म्हणजे वृत्तीनं भक्त पाहिजे, तो वृत्तीनं भक्त पाहिजे. त्याची आंतरिक वृत्ती बदलली का? समचरण दृष्टी विटेवरी साजिरीन, ते माझी हरी वृत्ती राहो. वृत्ती राहो म्हणजे काय? की वृत्तीनं मी देवाकडे गेलं पाहिजे. वृत्तीनं म्हणजे माझी वृत्ती अशी बनली पाहिजे भक्ताची वृत्ती, की भक्ती आणि देव आणि भक्त वेगळेपणच राहिला ना पाहिजे. तुका म्हणे भेदाभेदन गेला वाद खंडोनी, म्हणजे देव माझा आणि मी देवाचा, असं दोघांचं स्वरूप एक झालं पाहिजे. एक, त्याला जीव ब्रह्म ऐक्य म्हणायचं. आणि जीव ब्रह्म ऐक्य झालं की भक्त देवाला जाऊन मिळाला. मग जिया पावशी अव्यंग निजधाम माझी, देवाला जाऊन मिळतो, तो देवस्वरूप होतो. देवस्वरूप होतो. संत जसे देवस्वरूप झाले, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मग ते देवस्वरूप झाले, परब्रह्माला जाऊन मिळाले. आणि आपण मात्र देह तादात्म्य वृत्तीत आहेत. मग आपल्याला ही देह तादात्म्य वृत्ती काढून भक्त व्हायचंय, भक्तीच्या वृत्तीतून देवाकडे जायचं, असं आपलं हे वेदांतातलं सूत्र आहे. मग आपली देह तादात्म्य वृत्ती कशी जाईल? त्यासाठी मी देह नाही हे कळालं पाहिजे. चिदानंद रूप शिवम शिव, माझं स्वरूप काय आहे? की सच्चिदानंद गण आहे, मी आनंद स्वरूप आहे. अगोदरच माझा आत्मा आनंद स्वरूप आहे. फक्त आपल्याला दुःख का होतंय? आपल्या मनासारखं होत नाही, किंवा आपण देहधारी आहेत आणि देहावर आपली आसक्ती आहे. म्हणजे देहावर आसक्ती आहे आपली. मग देहावर आसक्ती कधी जाईल? ज्यावेळेस निवृत्तीचे विचार त्याच्याकडे येतील तेव्हा आसक्ती जाईल. मग त्याला कळावं लागेल की क्षणभंगूर नाही भरवसा, हे क्षणभंगूर आहे आणि हे उष्ण आणलेलं आहे 5 जणांचं, आणि ते जाणार आहे. हे कळाल्यावर मग तो प्रवृत्ती म्हणजे निवृत्तीकडे जातो, प्रवृत्तीतून निवृत्तीकडे जातो. म्हणजे प्रवृत्तीत माणसाला राहायची सवय असते, कारण प्रवृत्तीत जे दिसतंय ते सगळं आभासी आहे. ब्रह्मधरीशी या देहाचा, माऊली म्हणतात, ब्रह्मधरीशी या देहाचा, आणि विठ्ठल कार्य म्हणा वाचा, विठ्ठल कार्य म्हणा वाचा, ब्रह्मधरीशी या देहाचा, विठ्ठल कार्य म्हणा वाचा, पडून जाईल कलेवर, हे कलेवर पडून जाईल बाबा, ह्याचा भ्रम सोडून दे. म्हणजे हे आभासी आहे, म्हणजे दिसतंय फक्त, कसं? सत्य दिसतंय, भासतंय, परंतु सत्य नाही. आणि सत्य जर काय असेल तर परमात्मा सत्य आहे. सत्य काय असेल तर परमात्मा ह्या जगामध्ये ब्रह्म सत्य आहे. ब्रह्म काय आहे? सत्य. आणि जगन मिथ्या. मग या मिथ्या जगतामध्ये तर राहायचंय, मिथ्या कसं म्हणायचं? अवघडच आहे ना. आता गुलाबजामुन खाल्ले आपल्याला चव लागणार, मुलाबाळा आपल्याला भेटल्यावर आपल्याला सुख वाटणार, मग तरी आपण मिथ्या कसं म्हणायचं? हे प्रश्नच आहे ना. मग शंकराचार्यांना असं इथं सांगायचं ब्रह्म सत्य जगन मिथ्यामध्ये, की देव सत्य आहे, हे कधीतरी जाणार आहे. क्षणिक सुख आहे तुला याच्यामध्ये, संसारात क्षणिक सुख आहे, इंद्रियाच्या सगळ्या विषयी भोगात क्षणिक सुख आहे. बरं एवढंच नाही, शंकराचार्य म्हणतात की हे किती जरी भोगलास तरी सुद्धा त्याचं कायमचं सुख तुला मिळणार नाही, क्षणिकच सुख मिळेल. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा, तृष्णा तुझी कधीच जीर्ण होणार नाही. तू म्हातारा होशील पण तृष्णा तरुणच राहील, म्हणजे तुझी इच्छा तरुण राहील. आणि उपभोगेन न शाम्यती, उपभोग घेतल्यानं शमन होत नाही. कसं? उपभोगेन न शाम्यती, उलट भूय एवाभिवर्धते सांगितले की वाढते. जसं अग्नीमध्ये जर तूप टाकलं तर अग्नी विझल का? तसं किती जरी शरीराला तुम्ही खाऊ पिऊ घातलं, दष्टपुष्ट केलं, त्याच्या पावडर, फेअर अँड लवली, लिपस्टिक काही बी लावा, ह्याला काही लावा, ह्या त्वचेला, तरी सुद्धा ते जाणार आहे. आणि तुम्हाला एक दिवस धोका देणारच आहे. देणार आहे म्हणजे काळ ज्यावेळेस गच्ची दाबेल त्यावेळेस जाणार आहे. आणि काळ लेखाजोखा करीतच बसलेला आहे. काळ घडी घडी वाटच पाहायलाय ना. काळ करीत बैसला लेखा, लेखा करीत बसलाय, किती वेळ आहे किती वेळ आहे, ना आला की तो आपल्याला पत्ता लागू देणार नाही. यक्षाने एकदा प्रश्न विचारला होता गुरुजी युधिष्ठिराला की ह्या जगात तुला आश्चर्य काय वाटते? यक्षानं सांगितलं, यक्षानं युधिष्ठिराला विचारलं. युधिष्ठिर हुशार होते. युधिष्ठिर म्हणले मला आश्चर्य असं वाटते की मी 2-3 जणांच्या अंत्यसंस्काराला गेलो हो, लोक स्मशानभूमीत म्हणू लागले काय खरं नाही देहाचं, आपल्याला एक दिवस जायचंय, असं म्हणतात आणि घरी आलं की बायकोला म्हणतात कर मग चहा, आणि विसरून जातो आपण. म्हणजे स्मशानात पुरतं वैराग्य येते. मग
तिथं युधिष्ठिर काय सांगतात हे बघा. यक्षा, मला हे आश्चर्य वाटते की एवढे लोक मरतात तरी महागल्याला वाटते मी अमरच आहे. महागल्याला वाटतं मी अमर आहे, मी मरणार नाही, तो मेला पण माझं काही होणार नाही. हे आश्चर्यच वाटतं बाबा मला जगातलं. आणि हे खरं आहे का खोटं आहे? युधिष्ठिराला वाटलंय, साधारण माणसाला नाही आपल्याला. युधिष्ठिराला वाटलंय म्हणजे खरंच आहे ना, खोटं थोडंच आहे. खरंच आहे का ना? बरं, आपल्याला काय वाटतंय? तो गेला हो पण मी जाणार नाही. जसं काय मी इथं राहायला चालूय आणि हे सगळं माझ्या बापाचं आहे आणि माझी जसं काय मिराशी आहे इथं, म्हणजे मी आहे तो कायम राहणार आहे आणि दुसरा जाणार आहे, असं आश्चर्यच आहे नाही. तो जाणार आहे, तुला पण जायचंय आणि कधी जायचंय माहित नाही. मग ही निवृत्तीकडून, ही प्रवृत्तीकडून असं निवृत्तीकडे मनाला आणावं लागतंय, म्हणजेच वैराग्याकडे आणावं लागतंय. अध्यात्माच्या भाषेत काय? वैराग्य आल्याशिवाय भक्ती येत नाही. भक्तीच्या वाटेला लागायचंय, पण आता जगात एवढे लोक आहेत भक्तीच्या मार्गाला काय येत नाहीत? अंतकरणात वैराग्य नाही, अनुताप नाही. अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हवेली. तुकोबारायला अनुताप झाला, दुष्काळ पडला, दुष्काळे आटेले द्रव्य नेला मान. पत्नी एके अन्न अन्न करिता मेली. पत्नी मेली पहिली रखुमाबाई, मुलगा गेला, जिजाबाई आल्या. बरं, संसारामध्ये त्यांना असं झालं की सावकारकीच्या वह्या बुडवून टाकल्या आणि अनुताप झाला की अरे रे रे. एका ठिकाणी म्हणतात ना ते, येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नास दिशे झाल्या वेचाचा. देवा, एवढं आयुष्य खर्ची घातलं पण नाश झाला. का नाश झाला? भक्तीला लागलो नाही, प्रपंचात गुंतून पडलो, नाश झाला झालेल्या आयुष्याचा. आता मात्र मला अनुताप झाला. मग प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली. कशासाठी चालू आहे आपलं? भक्तीला लागायचं, पण वैराग्य कसं आणायचं? वैराग्य आणल्याशिवाय भक्तीला लागता येत नाही असं आपलं अध्यात्म सांगते. मग वैराग्य कसं आणायचं? तर मनाला तशी समज द्यावी लागते. तुकोबाराय तर म्हणले, काठी घेऊन मी मनाच्या मागं लावलो, स्मशानात नेऊन एक दिवशी बसविलं त्याला की बघ तुलाही जायचंय आणि तू लवकरात लवकर झडझडून वहीला निघ. तू निघतच नाही रे मना, तू गुंतून राहतोस इकडं. नको नको मना गुंतू माया जय. आणि काळ आला जवळी, अरे आता अर्ध आयुष्य तुका म्हणे नास दिशे झाल्या वेचाचा, पण आता राहिलंय ना, अर्ध राहिलंय ना, अर्ध राहिलंय. मग तेवढं तरी कामाला लावा ना. बरा या काळी दिला अवकाश, नाही पावलो आयुष्या नाश. आता बरं झालं इतके दिवस तरी काळानं नेलं नाही. आता उरलेलं देवा, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरलेलं करू. म्हणून मग तुकोबाराय म्हणले, प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली. निळोबाराय म्हणले, पण तुकोबारायची अनुभूती आहे. मग त्या गेली. अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हवेली आणि अहंता ममता निज शांती वरिली, दौडून निज शांती वरिली. मग तुकोबाराय म्हणले, देवा आता मला कळालं, म्हणले खरोखर तुझ्या प्राप्तीशिवाय ह्या जगामध्ये माझं ध्येयच दुसरं नाही. कशासाठी मी जगतो हे मला आता कळालं. कशासाठी जगतो? प्रत्येक माणूस कशासाठी जगतो? आपल्याला असं वाटलं का सुखासाठी? पण सुख तर नाहीच ना तुम्हाला, आणि तुम्ही सुख स्वरूप आहेत, फक्त तुम्हाला ते सुख कळालं नाही. आपला उपनिषद असे सांगतात की तू कसा आहे, आनंद स्वरूप आहेस, आणि आत्मानंदामध्ये जर लीन राहिलं माणूस तर मला अमुक विषय पाहिजे म्हणजेच सुख मिळेल असं उपनिषद मानित नाही. म्हणजे ते साधन आहेत, साधनात सुख नाही असं त्यांनी सांगितलं. थोडक्यात वेदांतात काय सांगितलं? साधनात सुख नाही. म्हणजे गाडी मिळाली मला सुख आलं असं आहे का? मग गाडीवाले सगळे सुखी असते. बंगला मिळाला मला सुख आहे, बंगलेवाले सगळे सुखी असते. ते तर सगळ्यात जास्त दुःखी दिसतात. गाडीवाले तर त्यांची तर हाव त्यापेक्षा पुढे आहे, म्हणजे त्यांची तृष्णा वाढली उलट कमी नाही झाली. अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी नाही हवेली त्यांनी तर उलट प्रपंच वाढवला. आणि इथं सारायचं आहे, तेने सांडावे लिगाड जया परमार्थाची चाड, तेने सांडावे लिगाड. मग त्यांनी तर लिगाड लावून घेतलं, मागं एवढं मोठं लचाण लावून घेतलं आणि पुन्हा त्याच्यात गुंतले. मग काय उपयोग झाला? हळूहळू आपल्याला ह्याच्यातून निघायचंय. म्हणून तरी झडझडून वहीला निघ. ह्याचं दुसरे कारण आहे की आयुष्य तुझ्या हातात नाही, म्हणून झडझडून वहीला निघ. अंग झाड आणि ताबडतोब स्पीड न निघ, म्हणजे लवकर निघ. आणि सगळ्यातून लवकरात लवकर येऊ. कारण कोणता दिवस कसा येईल तुला माहित आहे का? मग तुझं जे आहे ध्येय भगवत प्राप्ती या जन्मातलं ते राहून जाईल. संसार तर तुला कोणत्याही जन्मात करता येईल. कुत्रे मांजर काय संसार करत नाहीत, आपल्यापेक्षा चांगला करतात. चिमणीचा घरटा बघा, कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजला गेली का चिमणी? आपल्यापेक्षा सुंदर घर बांधू शकते. मग तिचा संसार आपल्यापेक्षा चांगला नाही? तिनं काय इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला, काय मार्कआउट काढलं, काय सिमेंट वाळू आणली, किंवा असं काय? हे आपल्या तर घराला किती आपण बेजार होतो.
पण आपल्यापेक्षा उत्कृष्ट संसार आहे चिमणीचा. मग संसार कोणत्याही जन्मात करता येईल देवा. आता ह्या जन्मात खा प्या मजा करा, चारवाकवादी जर राहिलो आपण, ईट ड्रिंक अँड बी मेरी, ईट ड्रिंक अँड बी मेरी, तर मग माझ्यात पशु पक्षात काय फरक राहिला? आहार निद्रा भय मैथून तेही करालेत मीही करालो, मग काय माझ्यात फरक काय राहिला? दोघांमध्ये काहीच फरक राहिला नाही. मग फरक नाही राहिला, माझं जीवन व्यर्थ गेलं ना, व्यर्थ गेलं. जीवन व्यर्थ जाण्यासाठी नाही, एक एक क्षणाचा वापर करायचा, एक क्षण सुद्धा दवडायचा नाही भक्तीशिवाय. रिकामा अर्ध घडी राहू नको सांगितले, आता अर्ध क्षण सुद्धा राहू नको. अर्ध क्षण जर रिकामा राहू नको म्हणतात, तर मग आम्हाला तर एवढे काम आहेत ते करायचे नाहीत का? फक्त देवच करायचं का? तर मग सांगितल्याप्रमाणे मन मारो पास, देवाला केंद्रस्थानी ठेवून तुम्ही कुठेही जा, व्यापार करा, तिथं भक्तीच होते. देवाला केंद्रस्थानी ठेवून तुम्ही कुठं झोपलात जरी तरी तुमचे श्वासोश्वासात देवाचं नाव निघतं. पण तुम्ही झोपताना देवाची आठवण करून झोपता का, हे महत्वाचं आहे. किंवा दिवसभर तुमची वृत्ती देवात आहे का? वृत्ती जर देवात असेल तर मग दुकानात जा, कुठेही जा, मग घातला दुकान आणि देती आली अशी दाल, किंवा पडी तैसा आहे वान, काय पाहिजे ते का. पण हे परमार्थाचं दुकान घातलंय तुकोबारायनं, परमार्थाचं दुकान आहे. मग तुम्ही दुकानात जा, बाजारात जा, बाजारात गेलात तरी भक्तीच्या वृत्तीनं जा, तिथंही तुमची भक्ती आहे. आणि मंदिरात आला तर बाजार वृत्तीनं आला तर इथं सुद्धा बाजार आहे, बरोबर आहे. मग असं जर आलं तर वेदांतात आपल्याला सांगितलं की वृत्तीनं देवाकडे जा. मग वृत्ती कशी करायची? झालो तदाकार नित्य शुद्ध, देवाची जशी वृत्ती आहे तशी माझी झाली तर दोघांची भेट होईल. आता बघा, अध्यात्मशास्त्रानुसार असं आहे की समानशीलेषु व्यसनेषु सख्यम, दोघांचे समान तत्व असल्याशिवाय देव जवळीक करीत नाही. आता पत्नीला एक आवडते आणि पतीला एक आवडते, तर दोघांचा संसार होणार नाही. कुणतरी कुणामध्ये मर्ज व्हावं लागेल, म्हणजे समर्पण करावं लागेल. आता कोण कुणात करतंय आपल्याला काय, पत्नीनं करायला पाहिजे, पण आजकाल असं दिसतं की पतीच पत्नीमध्ये समर्पित होतो. पण कुणतरी समर्पित झालं पाहिजे. समर्पित झाल्याशिवाय नाही. समर्पण भाव स्त्रियांकडे जास्त आहे बरं, विनोदाचा भाग सोडा. समर्पण भाव स्त्रिया इतका कुणाकडे नाही. किती जरी आपण इथं गप्पा हाणल्या तर समर्पण भाव स्त्रियांना नमस्कारच करावा लागेल. किंबहुना कृती श्रीवाक्य नारी नाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा, देवानं सांगितलं की त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कधीच जमणार नाही. म्हणजे स्त्रिया हे मातृस्वरूप, म्हणजे त्यांचं स्वरूप कसं आहे माहितीये का? त्यांचं स्वरूप असं आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. स्त्रीची जिथं पूजा होते, आदिशक्ती आहेत त्या, आणि ठरवलं तर काही पण करू शकतात. कसलाही नवरा असला तर बरोबर त्याला वाटोवर आणू शकतात, बरं ठरवलं तर. पण आपण ठरवीत नाहीत. आता ठरवल्यावर आणू शकतात. तुमच्याकडे सगळ्या चाव्या असतात, कोणती फिरवल्यावर कसं मालक येतात बरोबर. मग तुम्हाला भक्तीची जर चावी फिरवता येत असेल तर बरोबर येतात, मालक सुद्धा भक्तीला येतात. पण ते तुमच्या हातात आहे चाव्या, कोणत्या तिजोरीच्या लावायच्या कशा, आणि काय चाव्या लावतात म्हणतात, बरोबर मालकाला असं बरोबर पत्ताही लागत नाही आपल्याला. म्हणजे हा भाव किंवा फिरणार का नाही, म्हणजे तुमचं कुठंतरी वर्ण चुकालय, मग त्या मार्गाने जाईनात तुम्ही. मार्गाने गेल्यास बरोबरही होतात. म्हणजे आपलं कुठंतरी चुकतंय. आणि स्त्रीकडे समर्पण भाव आहे, आणि खरा संसार असावा, संसाराला स्त्री चांगली असावी तर संसार सुखाचा आहे. वशिष्ठ अरुंधतीचा संसार दृष्ट लागत होती, देव बघायला येत होते, देव. वशिष्ठाचा आणि अरुंधतीचा संसार. वशिष्ठ साधारण होते, काय ताकद होती वशिष्ठ, एकाची छाती तपिलली, अहो त्यांची छाती सुद्धा प्रकाश देत होती, दंड सुद्धा पृथ्वीला धारण करू शकत होता, कमंडलू मध्ये समुद्र राहत होता, एवढी ताकद होती वशिष्ठांची. त्या वशिष्ठांची पत्नी अरुंधती इतकी वेदशास्त्र संपन्न होती की देव बघायला येत होते, त्यांचा संसार बघायला. संसार परमार्थ नाही. ते महाराज प्रवचन कसं करते आणि कीर्तन बघायला येत नव्हते, देव संसार बघायला येत होते. बघा आता आपल्याला हे उलट वाटल जरा, कारण संसारातून निवृत्ती करायची आहे, पण त्यांनी निवृत्तीयुक्त संसार केला होता. वशिष्ठ अरुंधती एक नंबरचा संसार आतापर्यंतच्या याच्यामध्ये देवांना मान्य असलेला. मग त्याच्यात दुसरे याज्ञवल्के एक आहेत, याज्ञवल्के आणि मैत्री, गार्गी जनक आहेत, जनकही आहेत, जनक सुद्धा विधेय आहेत, संसारात असून विधेय आहेत. पण असे काही जोड्या आहेत, आत्री अनुसया, संसार देवाने सुद्धा पाहिला त्यांचा, आत्री अनुसया. त्याच्यानंतर वशिष्ठ अरुंधती, असे आत्री अनुसया, ह्या जे जोड्या आहेत. कश्यप आदिती, देवाला जन्माला यावं लागलं, कश्यप आदिती, उपेंद्र वामन, देव जन्माला आले. असा संसार आपला झाला पाहिजे. म्हणजे काय की भक्तियुक्त झाला पाहिजे.
भक्तियुक्त होत नाही आपला. संसारात सुद्धा भक्ती होते हे आपल्याला संतांनी सांगितलं. म्हणून संत म्हणतात जिथे असाल तिथे राहा, सोडायची गरज नाही. पण देवाच्या चिंतनामध्ये राहिला तर तुमचं घरी सुद्धा मंदिर, घर सुद्धा मंदिर बनते. असं ये भक्तीची वाटे लाग. मग भक्तीच्या वाटेला लागल्यावर अनेक साधू संतांनी भक्तीच्या वाटेला लागले, पण ह्या वृत्तीतून लागले. वृत्ती म्हणजे अशी झाली की पायाखाली मूल जरी आलं तरी ते तुडवल्या गेला. पण भगवंताच्या नामामध्ये एवढे तल्लीन, त्याला म्हणायचं झालो तदाकार नित्य शुद्ध. तदाकार झालं पाहिजे म्हणजे काय की देवाचं स्वरूप जसं आहे तसं माझं मला बनवायचंय. आणि होतं ते पूर्वी, फक्त मी गर्भवासातून बाहेर आल्यानंतर आईच्या पोटातून बदललो. नाही तर जीव शिव एकच होते. आता विभक्त झाले, पुन्हा एक व्हायचे. बघा प्रक्रिया, विभक्त झालो पुन्हा एकत्र यायचे आपल्याला, म्हणजे देवाशी जाऊन मिळायचे आपल्याला. जीव शिवाला प्राप्त झाला पाहिजे. आणि जीव शिवाला तोपर्यंत प्राप्त होत नाही जोपर्यंत तो भक्तीनं देवाला आपलं करून घेत नाही. नाही तर तो फिरत राहतो, मग 184 योनीमध्ये फिरत राहतो. मग मात्र आणि ज्यानं भक्ती केली त्याला पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुन्हा पुनर्जन्माला जायची गरज नाही किंवा संसार बंधनात तो पुन्हा अडकत नाही ह्या फेऱ्यामध्ये. मग देवाला जाऊन मिळणे म्हणजे काय की देवासारखं होणे. आता झालो तदाकार नित्य शुद्ध. कसं बघा, देवाचं स्वरूप कसं आहे आणि आपलं स्वरूप कसं आहे, जीवाचं आणि देवाचं. मग जीव जेव्हा देव स्वरूप धारण करतो तेव्हा तो अविनाशी परमात्मा स्वरूपालाच प्राप्त होत असतो, किंबहुना तो परमात्मा स्वरूपच असतो. अगदी उदाहरण झालं, शंकराचार्य आपल्यामध्ये फिरले, असे तो हिमाचल फिरले, पण आपलं फिरणं वेगळं. आपण तीर्थयात्रा करतो पण रिटर्न तिकीट काढून, म्हणजे आपल्याला यायची घाई असते. डोक्यात पंढरपूरला गेलं तरी संसारच असतो. गावाकडे शेतात काय चालू आहे की खात घातला का नाही, की गड्यानं पाणी दिलं का नाही, की काय, म्हणजे इकडले आपले विचार असतात. पत्नीचं काय चालू असेल, मुलं काय करतात, म्हणजे झालो तदाकार नित्य शुद्ध नाही. मन इकडं आहे आपलं, म्हणजे मन देवामध्ये लागत नाही. आणि ह्या चित्तामध्ये आलेला मळ काढला सगळा तर तो शुद्धच आहे, शुद्धच आहे. चित्त आपलं शुद्ध जर झालं एकदा तर चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. मग देव तर आपला होईल ना. मग देवाला चित्तच पाहिजे. देव म्हणतो मला बाकी नको, तुझं चित्त शुद्ध कर लोण्यासारखं, आणि मग आपण दोघं एकत्र मिळू. मग आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी ही साधन आहे, म्हणून भक्ती आहे. भक्ती म्हणजे देवाची खुशामत नाही, मला जीवन विकास करण्यासाठी दिलेलं साधन आहे. मग ह्या साधनामधून मग सुरुवातीला मला देवाकडे जाण्यासाठी पत्रम पुष्पम फलम तोयम, मग निर्गुण उपासना एकदम येणार नाही, पुन्हा सगुण उपासना करायची भक्तीमध्ये, म्हणजे मूर्तीपूजा करायची. थोडक्यात मूर्तीपूजा करत 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 चित्त एकाग्रता वाढवायची. आणि चित्त एकाग्रता एकदा वाढली की मग सगुण साकार मूर्ती निर्गुण निराकारात चौकडे दिसू लागते. त्याला मग निर्गुण दर्शन होते. म्हणजे परमात्मा निर्गुण स्वरूप आहे, तो सगुण साकार भक्तासाठी होतो, पण आपल्याला पुन्हा त्याच्या निर्गुण निराकारात जाऊन मिळायचे. आणि त्यासाठी सुरुवातीला मूर्तीपूजा करायची. सगुण उपासना करत 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 आपोआप भाव निर्गुणाकडे जातो. उदाहरण सांगतो, गणपतीची मूर्ती आपण 10 दिवस स्थापन करतो, आणि 10 दिवस मूर्तीपूजा केल्यानंतर त्या मूर्तीतले भाव अंतःकरणात येतात. सगळे भाव म्हणजे त्या मूर्तीतले गुणासहित सगळे भाव आपल्यात येतात. आणि ज्या दिवशी मूर्तीचं विसर्जन होईल म्हणजेच आपण पुन्हा सगुण साकाराकडून विसर्जन करून निर्गुण निराकडे जायचं. म्हणजे ती गुण उपासना पुन्हा चालू होणार. म्हणजे भगवंताचे गुण माझ्यात आणण्यासाठी जी गुण उपासना आपण करतो ती पुन्हा निर्गुण निराकारात, म्हणजे मूर्ती आपण विसर्जन केली आता आपल्या डोळ्यासमोर नाही, तरी सुद्धा मूर्तीचे गुण आपल्या अंतःकरणात बसले 10 दिवसात, आणि मग निर्गुण निराकारात आपलं मन लागलं, म्हणजे ती निर्गुण उपासना झाली. अशी वेदांताची निर्गुण उपासना आहे. मग सगुण साकार देव होतो. सामान्य माणसाला निर्गुण निराकारात मन लागत नाही. देव सुद्धा म्हणतात क्लेशोदिकत तरस्तेशाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर दुःखम देहवत बिरवाप्यते. अव्यक्तात लवकर मन लागत नाही, म्हणून सगुण उपासना सांगितली. बरं, भक्तीमध्ये एवढ्या वाटा आहेत, बाकीच्या यज्ञ याग वेगवेगळे भक्ती करण्याचे मार्ग आहेत. त्या मार्गामधील कोणता मार्ग योग्य ह्याच्याबद्दल सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच वेळ आल्या. पण तुकोबाराय म्हणतात मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. मग ह्या वाटा आम्ही सोडल्या, कारण ह्या काहीतरी मध्ये सिद्धी येते, मग सिद्धी रोधिता ती वाटा. यज्ञ याग केले तर भोग आड येतात. मग यासाठी देवा आम्ही अशी भक्ती केली की निष्काम निरपेक्ष भक्ती तुझी करू, आणि अशी भक्ती केल्यावर
आम्ही तुझ्या स्वरूपाला येऊन मिळू. म्हणून इथं ज्ञानोबा असं सांगतात की तरी झडझडवणी वहिला निघ ये भक्तीची वाटेला ज्या पावशी अव्यंग निजधाम माझे. आता वेळे अभावी आणखी भक्तीच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार होतो. या ओवीचा इतकाच मर्यादित अर्थ नाही बरं, इतकाच मर्यादित अर्थ नाही. आणखी भक्तीमध्ये ज्या काही पायऱ्या आहेत, मग त्याच्यात नवविधा भक्ती असेल, श्रवणम कीर्तनम विष्णू, श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम. ह्या पायऱ्या कशा आहेत भक्तीच्या. पुन्हा आतापर्यंत वेदांनी सांगितलेली भक्ती, उपनिषदांनी सांगितलेली, 6 शास्त्रामधली आणि तुकोबारायांनी ह्या सगळ्यांची घातलेली सांगू. आणखी एवढा विषय बाकी आहे आपला, एवढा विषय भक्तीमध्ये भाग आहे. म्हणजे हे भक्तीची वाटेला पण कसं लाग, हे संतांनी जसा मार्ग दिला, म्हणजे मार्ग दावणी गेले आधी आणि दयानिधी, मग त्या मार्गानं वृत्तीनं चालतो का आपण, हे महत्वाचं आहे. आता वृत्ती कशी तयार करायची आपण भक्तीची, तर सतत सतत आपण अभ्यास केला, सतत सतत श्रवण मनन चिंतन निधी ध्यासन केलं, यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे अष्टांग साधन जरी केले, पुन्हा आपल्या मनाला चित्त एकाग्रता केली, तर कधीतरी हे विकार जातील आणि बहुनाम जन्मना म्हणते एखाद्या जन्मात देवाची भेट होईल. एवढं अवघड आहे, एवढं सोपं आहे. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, एवढी कठीण आहे म्हणले तुकोबारा, एवढी सोपी नाही. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी आणि निवडी तो बळी विरळा सूर. एखादा सूर असला तर भक्तीला जाऊ शकतो, साधारण माणसाची हिंमत नाही. तुका म्हणे नाही एरागबाळाचे काम, एरागबाळाचं काम नाही. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, एरागबाळाचे काय काम. अनुभव येते व्हावा शिष्टाचार, न चलतीच्या रामा पुढे. काय बी भाकड कथा सांगू नका म्हणले आम्हाला. तुमचा अनुभव आहे का भक्तीचा, तरी इथं बोला. अनुभवानं तुम्ही तसं जगतात का, तरी इथं बोला. तुकोबाराय म्हणले अनुभव पाहिजे आम्हाला. अनुभवाने जर बडबड करीत असतात तर आम्ही मान्य करणार नाही. त्याचे उदाहरणे आम्हाला दिसले पाहिजे, पुराणाने तसं आम्हाला सांगितलं पाहिजे, वेदांनी तसा निर्देश केला पाहिजे आणि संतांनी ते मान्य केलं पाहिजे, तर आम्ही मान्य करू. वेद मान्य, देव मान्य, संत मान्य झालं तर आम्ही ती गोष्ट मान्य करू. कोण म्हणतात, तुकोबाराय म्हणतात. मग ज्ञानोबाराय बी म्हणतात ना की ही जी भक्ती आहे, ही भक्ती ज्ञानेश्वरीमध्ये ओतप्रोत त्यांनी भरली, ओतप्रोत भरली. आणि अशा ज्ञानेश्वरीचं इथं पारायण सुरू आहे. पारायण करणारे आपण थोडं अंतर्मुख होऊन पारायण करावं, म्हणजे कसं वृत्तीनं करावं, कृतीनं नाही. कृतीनं वृत्तीनं लक्षात आलं. मग वृत्तीनं जर केलं तर आपण भगवंताच्या निजधामाला पोहोचू, त्याला जाऊन मिळू, यात काही संदेह नाही. असं माऊली इथं सांगतात, जी पावशी अव्यंग निजधाम माझे. मग ज्याला ज्याला निजधामाला जायचंय त्यानं भक्तीच्या वाटेला लागा. तुम्ही म्हणताल नाही बी गेला तर प्रत्येक जण निजधामाला जाणारच आहे, वैकुंठवासी होईल, कोणी स्वर्गवासी होईल, मग तरी काय गरज आहे भक्तीची. जाईल, पण जाण्यात फरक आहे, जाण्यात फरक आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा मला मध्यंतरी वाटलं होतं की आयुष्याचा नाश झाला, पण आता शेवटी मला कौतुक वाटे झाली आवेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता जाताना माझ्या मनात शंका नाही देवा, मी ग्रहपाठ पूर्ण केलाय, आता गुरुजी समोर झाला, मला कसलीच भीती नाही, छडीच बसणार नाही, शिक्षाच होणार नाही. का, ग्रहपाठ पूर्ण आहे. पहिल्यांदा वाटली होती भीती, पण आता माझा ग्रहपाठ पूर्ण आहे. कधी बी घेऊन जा, कधी बी घेऊन जा, कधी बी येऊन विचार. असं ज्याचा अभ्यास झालाय त्याला गुरुजीची भीती वाटत नाही. आणि ज्याचा होमवर्क नाही, गुरुजी मारतील का, विचारतील का, मग तिथं आपल्याला हिशोब द्यायचा आहे ना. मग ह्या जाण्यामध्ये हा फरक आहे. नाम मंगळाचे तेने गुणे. देवा आता मला कौतुक वाटे झाले या वेचाचे. माझं जे भक्तीमध्ये जीवन गेलं तेवढ्या जीवनाचं मला कौतुक वाटालंय आता. मग कौतुक ह्याच्यासाठी वाटालंय की आता तू आलास, मला घेऊन जाला, जगाचा मालक आला, तुकोबारायला न्याला. मग का कौतुक वाटलं नाही हो. मग आता माझ्या जीवनाचं सार्थक झालं. कशामुळं, भक्तीमुळं झालं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखील. आता माझं सार्थक झालं देवा, तू मला गरुड वाहन विमान घेऊन न्यायला आलास वैकुंठाला. आम्ही वैकुंठाला येतो, पण सदेह वैकुंठाला न्यायला तू इथं आलास, हे माझ्या भक्तीमुळं झालं. म्हणून भक्तीचं उदाहरण ज्वलंत आहे. म्हणून ये भक्तीचे वाटेला. आणि भक्तीच्या वाटेला लागल्यावर देवस्वरूप झाले की नाही तुकोबाराय. रंगनाथ गुरुजी देवस्वरूप झाले, ज्ञानोबाराय देवस्वरूप झाले, एकनाथ महाराज देवस्वरूप झाले. मग का जिया पावशी अव्यंग निजधाम माझे होणार नाही, आपलं सुद्धा होणार. पण तितक्या पद्धतीनं तरी जडजडोनी वहिला निघ. इथं ही ओवी आपण थांबू. आता जडजोडून आणखी कधी आला तर आणखी प्रसंग आपण बोलू. कारण किती जरी बोललं तर पूर्ण होत नाही, बरं, पूर्ण होतच नाही. आणि एका तासात तर शक्यच नाही. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ किंवा गीता बोलायची म्हणजे जिथं ज्ञानोबाराय म्हणतात किंवा माझ्या सारख्याचं काम नाही.
म्हणजे चिलटाना आकाश मुठीत घेतल्यासारखं आहे म्हणले, हे होणार नाही म्हणले. तरी मी प्रयत्न कशामुळे केला, माझे निवृत्ती आहेत म्हणले सद्गुरू इथं. तसं मला सद्गुरूच्या कृपेनं ज्याप्रमाणे बुद्धी सद्गुरूंनी दिली तसं चिंतन आपलं मांडण्याचा प्रयत्न केला. किंबहुना केले तुमचे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझे जी उरले पायक पण. आता आपण या ठिकाणी थांबू. पुन्हा कधी योग आल्यावर दुसरी ओवी घेऊ किंवा ह्याच ओवीवरचा पुढचा भाग आपण नंतर बघू. आज आपल्याला या प्रवचन रूपी सेवेसाठी सुरुवातीला मी कुणाचाच परिहार दिला नाही, राग येऊ देऊ नका, कारण वेळ जातो परिहारामध्ये असं मला वाटलं. मग आता मी थोडासा परिहार असा देतो की धमढेरे माऊली यांनी आजची सेवा आमच्यासाठी इथं रंगनाथ गुरुजींनी करून घेतली आमच्याकडून. देवाच्या मनात असेल आणि देवाच्या मनात असल्यास तो सेवा करून घेतो. कुरे गुरुजी उपस्थित आहेत, माधव महाराज हरिभक्त परायण माधव महाराज कुरे, सुंदर उत्कृष्ट कीर्तन सेवा त्यांनी केली, ती इथं उपस्थित आहेत. हरिभक्त परायण गोरे गुरुजी उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा पहिल्या दिवशी प्रवचन केलं, परंतु माझं दुर्भाग्य मला ऐकायला मिळालं, पण आताच्या वैज्ञानिक साधनामध्ये मिळालं रेकॉर्डिंग केलेलं ऐकायला. बरं, पुन्हा बाकीचे रामेश्वर महाराज आहेत, रामेश्वर महाराज आहेत, मस्के नाना आहेत, गुरुजी आहेत, त्याच्यानंतर तुमचं नाव विसरलो, चिमन गुंडे आहेत आणि परमार्थ प्रेमी आहेत. बरं,